दोस्त को सलामी देंगे। राष्ट्र सलाम सलामी। आज 17 सप्टेंबर झेंडावंदन केलं, काय मराठवाड्यासाठी काय मिळाला? हे बघा, मराठवाड्यासाठी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरभरून दिलेला आहे आणि त्यामुळे आता सुद्धा त्यांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात भरभरून असं मराठवाड्याला मिळणार आहे, ह्यामध्ये शंका कुणालाच नसावी। जेवढा अनुशेष प्रत्येक विभागातला तो भरून काढण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करणार आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी आश्वस्त राहावं। मराठवाड्याला जे जे काही आपण अपेक्षा केलेल्या आहेत, ज्या ज्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या आहेत त्या पूर्ण होणार। पाऊस सध्या जास्त आहे, सर्वत्र ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। परभणी जिल्ह्यात तर सगळ्याच नद्या ओसंडून वाहतात, ओढे नाले वाहत आहेत, शेती वाहून गेलेली आहे, पिकात पाणीच पाणी आहे। काय पंचनामे, काय परिस्थिती? बघा, कालच मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटली आणि या सगळ्या म्हणजे आपल्या जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचं सदृश परिस्थिती आहे। अतिवृष्टी झालेली आहे, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची दखल शासनाने घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळून जाईल। पंचनाम्याचं काय स्टेटस आहे? नेमकं किती टक्के सरसकट मदत मिळणार आहे? सरसकट ओला दुष्काळाची आपल्या मराठवाड्याच्या आमदारांनी मागणी केलेली आहे। 60,739 हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आपल्या जिल्ह्यातलं आहे। त्यामुळे ह्या क्षेत्रात जेवढे नुकसान झालेले त्यांची मदत सरसकट सगळ्यांना मिळून जाईल। आमदारांनी काल अजितदादांकडे मागणी केली, मराठवाड्यातील प्रामुख्याने परभणी जिल्ह्याच्या आमदारांनी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून। तुमची काय मत आहे याच्यावर? कालच कॅबिनेटमध्ये सुद्धा ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे। त्यामुळे सरकार सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूनी उभं राहणार आहे आणि काल माझे सुद्धा मुख्यमंत्री महोदयाशी आमच्या जिल्हाध्यक्षांचं ह्या संदर्भात चर्चा झालेली आहे। वृद्धांसाठी घरपोच औषधीची आपण योजना त्या दिवशी जाहीर केली होती पाठीमागं, पण त्याची कसलीच अंमलबजावणी दिसत नाही। सगळीकडे झालेली आहे। कसल्याच प्रकारची महापालिकेत अजून यंत्रणा उभी करायची राहिलेली आहे, पण ग्रामीण भागामध्ये सगळीकडे आशा सेविका खूप चांगल्या पद्धतीने घरपोच ह्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचे मेडिसिन वाटप करताय। पण महापालिकेमध्ये कुठल्या कुठल्या एरियात होत नाही हे तुम्ही मला सांगा, तिथे सुद्धा का चांगल्या पद्धतीने दिल्या जात नाही ह्याची मी स्वतः। काल काही नागरिकांनी समस्या मांडल्या की महापालिकेत विचारलं तर अशी योजनेचं आणखी काहीच नाही असं उत्तर देण्यात आलं महापालिकेकडून। नाही, असं तर होणार नाही, तरी सुद्धा कशामुळे त्याचं उत्तर दिलं मी बघते।